आपल्यासोबत अजून काय देखील शेतकरी आहेत. आपण पाहतोय महाराष्ट्रामध्ये आणि एकंदरीत देशामध्ये भ्रष्टाचार झाला की तो नेता दुसऱ्या पक्षामध्ये जातो, परंतु चीन देशामध्ये माजी कृषी मंत्र्यांनी भ्रष्टाचार केल्यामुळे त्यांना मृत्यूदंडाची शिक्षा झालेली आहे. आपल्या राज्यामध्ये हे का होत नाही? शेतकऱ्यांचाच बळी का घेतला जातोय? हे पाहायला गेलं तर सत्तेमध्ये बसलेले सगळे पक्षाचे लोक आहेत. म्हणजे सत्ता काँग्रेस भाजपची आहे का भाजपयुक्त काँग्रेसची आहे हे आम्हाला शेतकऱ्याला उलगडायला थोडंसं कोडं पडलेलं आहे. जुन्या आता ते असो काही पण, परंतु मी शेतकरी म्हणून बोलतोय. काल वंचित बहुजन आघाडीचे नेते श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकरांनी मुख्यमंत्र्याला पत्रव्यवहार केला. पत्रव्यवहार करताना श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकरांनी स्पष्ट शब्दामध्ये सांगितलंय, उद्योगपत्याचं कर्ज माफ करताना कोणता पंचनामा करता, कोणती समिती नेमता, अशा पद्धतीनं कोणतीही समिती कोणताही पंचनामा करताना न करता उद्योगपत्याचं कर्ज माफ करता. परंतु या देशाच्या कृषीप्रधान देश असणाऱ्या जगाच्या पोशिंद्यावर आसमानी संकट कोसळल्याच्या नंतर त्याचे पंचनामे व्हायला 8 दिवस लागतात. ते पंचनामे तालुक्याच्या ठिकाणाहून जिल्ह्याच्या ठिकाणून संकलित करून राज्याच्या पातळीवर जायला 15 दिवस लागतात. नंतर त्याच्यावर समिती नेमल्या जाती. आजही मुख्यमंत्री निवडणुकीच्या काळामध्ये म्हणून गेले, कोरा कोरा कोरा. आज आमचा सगळा सातबारा शेतानं पुरा झाला आहे, पूर्ण पाण्यानं पुरा झाला आहे. तरी परंतु शेतकऱ्याच्या कर्जमाफीवर शब्द काढायला तयार नाहीत. माननीय बच्चूभाऊ कडू यांनी शेतकऱ्याच्या कर्जमाफीसाठी आंदोलन छेडलं. आंदोलनाच्या वेळी सांगितलं, शब्द दिला उपोषणाच्या वेळी, की आम्ही समिती नेमू. मग श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकरांनी प्रश्न उपस्थित केला, कोणता चुकीचा आहे? कारण ते विधितज्ञ आहेत. त्यांनी शब्द हा पत्रव्यवहारामध्ये अतिशय चोख पद्धतीने विचारला आहे, उद्योगपत्याचं कर्ज माफ करताना कोणताच पंचनामा, कोणताच निकष, कोणतीच समिती न नेमता कर्ज माफ करतात. मग शेतकऱ्याच्या बाबतीत असं का घडतंय? हे तर राईट ऑफच्या नावाखाली उद्योगपत्यांचं कर्ज माफ केलं जातं. राईट ऑफच्या खाली कर्ज माफ केलं जातं. आज शेतकऱ्यावर आसमानी संकट असताना किती देवस्थानानं मदत केली, किती संस्थेनं मदत केली. ह्या संस्थेचा मुख्यमंत्री सहायता निधीमध्ये माजी आमदाराच्या एखाद्या उद्योजकाचा असेल फंडामध्ये पैसे जमा होतात. त्या फंडाच्या पैशाची तुम्ही व्यवस्था बघता, परंतु शेतकऱ्याला तात्काळ मदत म्हणून काय देता? 5 किलो धान्य, 5 किलो गहू, 5 किलो तांदूळ, 5 किलो तांदूळ आणि गव्हामध्ये मुख्यमंत्र्यांना स्वतःचं कुटुंब जगून दाखवावं 1 महिनाभर. आम्ही शेतकरी मदत मागणार नाहीत. नक्कीच अजून देखील सुद्धा आपल्यासोबत काही शेतकरी आहेत. आपण पाहतो आपल्यासोबत अजून काही शेतकरी, त्या शेतकऱ्यांशी आपण बोलण्याचा प्रयत्न करणार आहोत. मी काय सांगाल, एकंदरीत सत्ताधारी तर या विषयावर बोलायला तयार नाहीत, परंतु विरोधी पक्ष काँग्रेस पण मैदानामध्ये दिसत नाही शेतकऱ्यांच्या प्रश्नावरती. नाना पटोले असतील, याचबरोबर विजय वडेट्टीवार असतील, ते सुद्धा शेतकऱ्यांच्या प्रश्नावरती बोलायला दिसत नाहीत. हे पहा, सप्टेंबरच्या शेवटच्या आठवड्यामध्ये जो काही हाहाकार माजवला पावसानं, त्यामुळं टेंभुर्णी आणि परिसरातील काय संपूर्ण महाराष्ट्र, मराठवाडा पाण्यामध्ये डुबलेला असताना हे सरकार कोणाचं आहे कळायला मार्ग नाही. सत्ताधारी आणि विरोधक समजायलाच मार्ग नाही. भाजप आहे का काँग्रेस आहे का राष्ट्रवादी आहे का सेना आहे, ही फार विचित्र कोंडी झालेली आहे. विरोधी असताना फार मोठे आश्वासनं देतात, त्याच्या व्हिडिओ क्लिप तुम्ही पाहता, सर्व जनता पाहते, आणि प्रत्यक्ष खुर्चीवर बसल्यानंतर त्याला ते अलविदा करतात. हे नीतीमध्ये बसणारं नाही. यांना कधी ना कधी याचे परिणाम भोगावे लागतील, कारण यांना फक्त सत्ता आणि सत्ताच पाहिजे असते. पंजाबचं उदाहरण घ्या, इतर राज्याचं उदाहरण घ्या, त्यांनी भरभरून दिलेली आहे शेतकऱ्यांना मदत. त्या धर्तीवरती मदत द्यायला पाहिजेत, कारण आपल्या करवी टॅक्स रूपानं GST वगैरे भरपूर आपणही दिलेलं आहे. त्यातला तर काहीतरी भाग द्या. महाराष्ट्र जे आहे राज्य आपलं प्रगत राज्य आहे, सुसंस्कृत राज्य आहे. यांची संस्कृती नाही, कारण 3 तिगाडा आणि काम बिगाडा असं हे यांचं राजकारण दिसत आहे. आर्थिक राजधानी म्हणता मुंबई, आणि ज्यावेळी शेतकऱ्याला अन्नदाता म्हणता, बळीराजा म्हणता आणि बळी देता, अन्नदाता म्हणता त्यांचा घास हिरावून घेता, हे बरोबर नाही. त्याकरता आम्ही सर्वजण शेतकरी इथं आलो. SDO साहेबांना निवेदन दिलेलं आहे. या 4 दिवसामध्ये म्हणजे शुक्रवार किंवा शनिवार सकाळपर्यंत जर यावरती काही तोडगा निघाला तर ठीक आहे, नाहीतर 4 तारखेला शनिवारी हयातनगर फाटा ह्या ठिकाणी आम्ही चक्का जाम रस्ता रोको आंदोलन करणार आहोत. हे जे आमचं आंदोलन आहे सरकारच्या लक्षात बाब आणून देण्याकरता आहे. सरकारच्या लक्षात येत आहे असं आम्हाला वाटतं, परंतु सरकार कानाडोळा करत आहे. कारण सरकार एवढं बधीर झालेलं आहे. सरकारला का नक्षलवादी तयार करायचेत का? आम्हाला विचार पडला, अतिरेकी तयार करायचेत का? सरकारची संवेदना आता नष्ट झालेली आहे, कारण हे कोणाचं सरकार आहे हा प्रश्न जनतेला पडलेला आहे. म्हणून शनिवारी
11 वाजता हयातनगर फाटा या ठिकाणी सर्व शेतकरी बांधव येणार आहेत आणि चक्काजाम रस्ता रोको करणार आहेत आणि बहुसंख्येने येणार आहेत. सरकारला विनंती आहे तोपर्यंत आमचा प्रश्न सोडवावा आणि शेतकऱ्यांना भरीव नुकसान भरपाई द्यावी. आम्हाला भीक नको, आम्हाला घामाचे दाम हवेत, कारण पिकच नाही, जनावरच नाहीत, तर सुपीक शेतीसुद्धा वाहून गेलेली आहे, खरडून गेलेली आहे. म्हणून तातडीनं मदत करणं आवश्यक आहे शेतकऱ्यांना. नक्कीच आपण या ठिकाणी पाहू शकतो शेतकऱ्यांची मागणी आहे शेतकऱ्यांना कर्जमाफी व्हावी, ओला दुष्काळ लागू व्हावा आणि शेतकऱ्यांच्या विविध सवलती असेल त्या लागू व्हाव्यात. कारण की मागच्या 2 दिवसापूर्वी आपण पाहतोय चंद्रशेखर बावनकुळे यांच्या अध्यक्षतेखाली कर्जमाफीची समितीचा अहवाल शासनाकडे गेला. 2,57,000 कोटींचं कर्ज शेतकऱ्यांवरती आहे, त्यापैकी 37,000 कोटी कर्ज शेतकऱ्यांचं थकीत आहे. परंतु शेतकऱ्यांचं असं म्हणणं आहे की हे कर्ज तात्काळ माफ करावे, ओला दुष्काळ लागू करावे अशी शेतकऱ्यांची मागणी आहे आणि हे जर नाही केलं तर आम्ही राज्य जाम करून टाकू अशी शेतकऱ्यांची प्रतिक्रिया आहे. कॅमेरा पर्सन समित ज्ञानेश्वर सवणकर, वसमत, हिंगोली.